एवरीवन, वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू व्लॉग टुडे. आणि आजचा व्लॉग आहे ऑल अबाउट आंबे. सो आता 3:45 झालेत. सकाळी 6 वाजता आंबे आलेत गावावरून. आणि ह्याच्या अगोदरची जी ट्रिप होती त्याच्यात फक्त 6 क्रेड आलेले. आणि ह्यावेळी आपल्याकडे 21 क्रेड आले आहेत घरात. आणि ॲक्च्युली खूप आंबे कमी आहेत ह्यावर्षी. खूप लेट सीझन चालू झाला आहे. सो विल सी, मतलब आय शो यू कसं आमच्या घरात सगळीकडे आंबे 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 चालू आहेत. आता आमचं मम्मी रुद्राला ओरडते. आता आमचं जेवण झालं आहे, म्हणजे पप्पा आणि रुद्राचं नॉनव्हेज खाऊन झालं आहे. आम्ही आता पेट्यांचं हे केलं तर आय शो यू वेट. तो ओपन करून ठेवल्यात अर्ध्या क्रेड आमच्या पप्पांनी जेवायच्या अगोदर. आणि आता बाकीचे कामं आम्हाला करायचे आहेत. ह्याच्यात आंबे आहेत ते ओपन करायचे आहेत. सो प्रत्येक ह्याच्यावरती लिहिलेलं आहे नंबर 4, नंबर 3 असे आंबे वेगवेगळ्या साईजचे आहेत. त्याला शो यू दॅट. आणि रुद्राने पण असं म्हणतोय आपण तर मदत केलेली आहे थोडीशी, आपण बोलू शकतो. हा सगळा गवतवाला कचरा आहे. आणि आंबे आपण गावावरून आलेले आहेत भाजीवाले फणस. ह्याच्यात फणस आहेत. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, ॲज आय मेन्शन्ड, मी बोललेलं आहे की कोकोनट टू बी सून एका ब्लॉगमध्ये. सो वी आर डिलिंग विथ कोकोनट्स ॲज वेल. आपल्या फार्मचे कोकोनट्स आलेले आहेत. नारळ कुठले झाड बोलला तुम्ही मगाशी? अरे बोला. हा, बानोलीचे नारळ आहेत. आणि आम्ही जेव्हा पप्पा आमचे हे करत होते तेव्हा मी इथे एक डोंगर बनवलेला आहे. ही ऑलरेडी ऑर्डर्स आहेत लोकांच्या. त्यासाठी पेटी आम्ही तयार करून ठेवल्यात की आता आंबे हे झाल्यावर की विल सॉर्ट इट आउट. आणि एक एक पेटी अकॉर्डिंग टू देअर नीड आम्ही भरणार आहोत. तर इथं 35 आहेत. अजून असे 15 ते 20 करायचे आहेत. आणि मे बी मेनी मोर. सो लेट्स सी. आणि रुद्राचा उद्या पेपर आहे, पण रुद्राला अभ्यास करायचा नाही आहे. इझी पेपर आहे, मॅथचा पेपर आहे माझा. परवा जो पेपर होम सायन्सचा त्याच्यासाठी तरी पण अभ्यास नाही करायचा. सो थोड्या वेळात आम्ही चालू करू काम. आणि आय शो यू हाव वी डू एव्हरीथिंग. आणि आता सध्या तरी मी नाशिकवाला ब्लॉग एडिट करते तोपर्यंत. मी फ्रायडेला गेलेलो. मी काल एडिट करणार होती पण काल पण मी बाहेर गेलेले. सो आय एम डुईंग इट नाव. आणि आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी आय पोस्ट दिस ब्लॉग मंडेला. आणि काय बोलणार होते मी, आणि मला भूक लागली. आज आम्ही व्हेज खाणार. तर आंब्याला म्हणून मम्मीने फक्त नॉनव्हेज केलं. आणि व्हेजसाठी ड्रमरोल प्लीज, आम्ही गुरुकृपामधून मागवले आहेत छोले समोसे. त्याला पण ऑफकोर्स आले शय. तर हे जरा क्लीन केलेलं आहे, पण आमच्याकडे एवढे बाकी आहेत ते आता आम्ही भरायला परत चालू करणार. सो मम्मी कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय मला, खूप छान वाटतंय. पूर्ण घरात आंब्याचा स्मेल येतो आहे. पूर्ण घरात येतो आहे. आणि इट्स मस्त. सो ह्याच्यात 3 आहेत. हा 1 नंबरचा आंबा, याची साईज जरा मोठी आहे. हा जवळजवळ 3.5 ते 400 ग्रामपर्यंत जातो. देन देर इज 2 नंबरवाला आंबा जो त्याच्यापेक्षा छोटा आहे. हृदय तो 1 नंबरचा आंबा आण जरा एक. आणि त्यानंतर आहे 4 नंबर कुठे गेला, 4 नंबरचा आंबा कुठे आहे. आणि हा आहे सगळ्यात छोटू 4 नंबरचा आंबा. ॲक्च्युली 2 आणि 3 मध्ये एवढा फरक नाही आहे, त्यामुळे ते मिक्स होतात. रुद्रा घेऊन ये मला तो. आहे मोठावाला सगळं. कॅन सी द साईज. लाईनवर ठेवलं. 1 2 3. वेट वाईज जास्त आहे. 350 टू 400 पर्यंत जातो. हा 250 टू 300 पर्यंत येतो. आणि हा वाला 150 ते 200 ग्राम राहतो. आणि हा जो 3 नंबरवाला आहे ना, इट्स सिमिलर टू दिस, बट थोडीशी साईज थोडीशीच वेगळी आहे. बस अशा आहेत. रुद्र मस्त नवीन ह्याच्यात आता पेटी ट्रिप जी आली आहे, आंबा कापून घेऊन आलाय. आणि वी आर हॅव्हिंग आंबा. एक मिनिट, मी मच्छा तू मच्छी काढली आहे ना खरं? हो, मी थुकतोय का? चला. सो फायनली गुरुकृपामधून आलेला आहे
छोले समोसे आणि ह्याच्यात पण आहेत छोले भटुरे, मुगाची भजी. आणि आम्ही आता जरा टाइमपास. अरे मम्मी आरामात, मम्मी तर मारतेच आहे मला. खाऊन आता मी काम करू. Nescafe के साथ दूध, चीनी, आइस मिलाएं और enjoy करें. ऑल वर्कर्स ऑल वर्कर्स ऑफ आर फार्म्स. और फार्म नॉन आर फार्म्स. आता आमचे पप्पा टीव्ही बघत बघत आमच्याकडे मेजॉरिटी है वहाँ अनमैप्ड वोटर सबसे कम और काम जहाँ काम सबसे ज्यादा है हिंदू दलित रेफ्यूजी एरियाज. काम असम के काम एनआरसी चालू में भी आहे. ऐसा ही कुछ पाया गया. फुलावर उसे मम्मी भी इथे बांग्लादेशी लिहिते, घुसपैठियों को पेट्या भरतो बाहर आम्ही. करने के नाम पर लाया इथे आम्ही गया. पेट्या लेकिन भरत जो भरत citizenship इथे साईडला नहीं ठेवतोय. पाया, एक एक उनमें करून से इथे आधे अर्धे से आहेत. ज्यादा हिंदू थे. माझा आवाज येतो की नाही माहिती नाही. पप्पांना आमच्या बाम हवा आहे. सवाल ये कि फिर मी बाम घेऊन येते. पप्पांनी आमच्या पेटी पायावर मारली स्वतःच्या. लोक कुल्हार मारतात, पप्पा आमच्या पेटी मारतात. तर आता आम्ही निघालो. गाडीच्या वाटी सगळे पेटे ठेवले. आमची अंजू गाडी चालवते आणि मी उचलून सगळं ठेवलं आणि सगळं काम आलं मला. तर एवढंच. आता आम्ही तिकडे पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो परत. काय दाखवतो परत? दाखवतो. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुम्ही. गप. आता मी चाललोय पेट्या डिलिव्हर करायला मावशीकडे. इथे अर्ध्या आहेत, इथे अर्ध्या आहेत. रुद्र इज बिंग विथ मी. समजा मावशीकडे पेट्या ड्रॉप केल्यात आणि बाकीच्या पेट्या रुद्र ड्रॉप करायला आम्ही इथे आता वर्ली पोलीस कॅम्पात आलो. सो फ्रॉम हिअर वी आर गोइंग. आणि मी आता ह्या सगळ्या पेट्या परत बनवायला चालू करते छोट्या छोट्या ह्याच्यात. आव. सो वी हैव 1 डझन का पेटी, 2 डझन का पेटी एंड 5 डझन का पेटी. आउच. सो असे 3 आहेत. पण सध्या तरी 1 डझन प्रेफरेबल असतात सगळ्यांना, कारण का ते लगेच पिकत नाही. सो थोडे घेतात लोक. सो रात्रीचे 1 वाजायला आले आहेत आणि आम्ही स्टील काम करतो आहे. मम्मी वरती करते आहे आणि मी ते ट्रे खाली करते आहे. आणि रुद्र आणि पप्पांना आम्ही रूममध्ये झोपायला दिलं आहे विथ सम सॉंग्स वी आर प्लेइंग ऑफकोर्स. आणि हे झाल्यानंतर मी एक पूर्ण व्हिडिओ काढेन की घर कसं दिसतं आहे बिफोर आफ्टर. 2 वाजून गेले आहेत आणि वी आर डन विथ एव्हरीथिंग हिअर. मेन म्हणजे फक्त आंब्याचे बाहेर काढून ठेवायचे होते का आता ते गरमीने खराब झाले असते. सो इट्स डन. दिस इज हाऊ माय हाऊस इज लुकिंग राईट नाव. हे 2 थर लावले आहेत कारण का जर पूर्ण गेलं असं मला झोपायला पण जागा नसते. तिथे पेट्या भरलेल्या आहेत अर्ध्या, तिथे अजून पण क्रेड आहेत. हे उद्या भरायच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. इथे मम्मी साफ करते आणि तिथे झालंय इन्शॉर्ट. आता आम्ही मस्त गाई करणार आहे. आणि आजचा दिवस होता आंब्यांचा फक्त दिवस. ऋतुजा जाधव ॲज अ वर्कर ऑफ RR फार्म्स. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. अँड प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर इट प्लीज. चलो, गुड नाईट.